क्लासेस हब म्हणून ओळखलं जाणारं नांदेड शहर आता गँग वॉरमुळे चर्चेत आलंय। शहरातील खुणांची मालिका सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू असून सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्रांनी निर्घुण हत्या करण्यात आली। अनिकेत उर्फ सोनू कल्याणकर असं त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं नाव असून 3 दिवसातील ही खुनाची 5वी घटना आहे। या घटनेतील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पण पोलिसात दाखल झालेल्या FIR मधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे। पण दुसरीकडे शुक्रवारी रात्री नांदेड शहरातील कॅनल रोडवर जे तिहेरी हत्याकांड घडलं होतं त्यात जखमी झालेल्या सय्यद आवेजला हॉस्पिटलमध्येच कशा पद्धतीने संपवण्यात आलं याचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मयत अरिजित सिंगचा भाऊ प्रदीपनं पोलीस व सुरक्षा रक्षकांसमोरच सय्यद आवेजवर तलवारीनं वार करत त्याची हत्या केली। विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला। यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोर प्रदीपला रोखण्याचा प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतंय। ही घटना घडत असताना पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। धक्कादायक म्हणजे या घटनेला 3 दिवस उलटूनही पोलीस किंवा सुरक्षा विभागाकडून कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नाहीये। या पार्श्वभूमीवर नांदेडचा बिहार झालाय अशी टीका केली जाते। तर सर्वसामान्य नागरिक विशेषतः शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नेमकं काय घडलंय 3 दिवसात यावर भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काय सांगितलंय आणि सोनू कल्याणकर हत्या प्रकरणात कोणती धक्कादायक माहिती समोर आली आहे ते या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। सगळ्यात आधी सदा देशमुख आणि साई लाला या 2 गँगमध्ये जुन्या वादातून आणि वर्चस्व वादातून रक्तरंजित राडा पाहायला मिळाला। त्यातून 4 एप्रिलच्या रात्री 1:30 वाजता कॅनल रोडवरील ई स्क्वेअरच्या परिसरात तिहेरी हत्याकांड घडलं। धुरंधर चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या सदा ग्रुपमधील अरिजित सिंग चव्हाण आणि त्याच्या 2 साथीदारांवर साई लाला गँगच्या सदस्यांनी खंजर आणि तलवारीने हल्ला केला। या हल्ल्याचा प्रतिकार करताना अरिजित सिंग व त्याच्या साथीदारांनी पलटवार केला। या राड्यात अरिजित सिंग आणि साई लाला गँग मधील मोहम्मद अरबाज यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। तर साई लाला गँग मधील दुसरा सदस्य सय्यद आवेज हा गंभीर जखमी झाला होता। दरम्यान या घटनेची माहिती भाग्यनगर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी मृत व जखमींना शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। पण सय्यद आवेजची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आलं। आता याच हॉस्पिटलमध्ये मृत अरिजित सिंगला त्याच्या साथीदारांनी आणलं होतं। तसेच आपल्या भावाची हत्या झाल्याचं समजताच त्या ठिकाणी अरिजित सिंगचा भाऊ प्रदीप आणि त्याचे वडील गजानन चव्हाण देखील आलेले होते। दरम्यान आपल्या भावाच्या मारेकऱ्याला म्हणजेच सय्यद आवेजला विष्णुपुरी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन येत आहेत अशी माहिती प्रदीपला मिळाली। बदल्याच्या भावनेनं तो आधीच पेटून उठलेला होता, त्यात त्याला ही आयती संधी मिळाली। सय्यद आवेजला रुग्णालयात घेऊन येणारी ॲम्ब्युलन्स अपघात विभागाबाहेर पोहोचताच प्रदीपनं जखमी सय्यद आवेजवर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला, ज्यात आवेजचा जागीच मृत्यू झाला। आता 3 दिवसांनंतर या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात पोलीस आणि सुरक्षा रक्षकांसमोरच प्रदीप हा सय्यद आवेजवर शस्त्रानं वार करताना दिसतोय। आजूबाजूची लोक देखील हे थरारक दृश्य बघत होते। यावेळी पोलिसांनी देखील बघ्याचीच भूमिका घेणं पसंत केलं। त्यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त एकच पोलीस कर्मचारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, पण त्यालाही फार काही करता आलं नाही। विशेष म्हणजे रुग्णालयातील बहुतेक सुरक्षा रक्षक हे भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले असतात, ते शस्त्रसज्ज असतात, पण असं असतानाही त्यांनी हल्लेखोराचा प्रतिकार केला नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय। सरकारी रुग्णालयातच आणि तेही पोलिसांच्या समोर अशा पद्धतीने निर्घुण हत्या झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतात। मंडळी, नांदेड शहरातील तिहेरी हत्याकांडाची ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी मध्यरात्री वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक खून झाला। मुरमुरा गल्लीत जुन्या वादातून रणजित सिंग तबेलेवाले याच्यावर 2 हल्लेखोरांनी धारदार तलवारीनं सपासप वार करत त्याला संपवलं। काचवाले बंधूंनी पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचं पुढे आलं। या घटनेला 24 तासही उलटत नाही तो सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सोनू कल्याणकरची हत्या झाली। तो मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता। काही दिवसांपूर्वीच त्याने भाजप सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता।
शिंदे सेना युवा शहर प्रमुख म्हणूनही तो कार्यरत होता. सोमवारी पहाटे श्रीनगर भागातील मुख्य रस्त्यावरच सोनू कल्याणकरला धारदार शस्त्रांनी संपवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून मधुकर जोगदंड, रोहित लोट, पियुष शिंदे या तिघांना अटक केली. तर चौथा आरोपी अंकुश गंदमवार याचा पाठलाग करताना त्यानं पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी देखील त्याच्या पायावर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतलं. पण सोनू कल्याणकरची हत्या का करण्यात आली आणि कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली याबद्दल आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. कुख्यात खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याच्या टोळीतील सदस्य असलेला मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे हा सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनू कल्याणकरचे वडील अशोक कल्याणकर यांनी केलाय. तशी फिर्याद त्यांनी दाखल केली आहे. मूळचा नांदेडचा रहिवासी असणारा हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा हा अजूनही पाकिस्तानात लपून बसला असून ISIच्या मदतीने भारताविरोधी कारवाया चालवतो असं बोललं जातं. तर नोव्हेंबर 2022 मध्ये रिंदाचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आली होती. दरम्यान आता त्याच्या टोळीतील गोलू मंगनाळे, त्याचे वडील चंद्रविजय मंगनाळे आणि अटकेतील 4 आरोपींवर आता भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. गोलू मंगनाळे हा खून MPDA आणि मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानं आधीच तुरुंगात आहे. पण बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून त्यानं जेलमधूनच सूत्र हलवत सोनू कल्याणकरची हत्या घडवली असा आरोप FIR मध्ये करण्यात आलाय. एक प्रकारे गोलूने खाकी वर्दीलाच आव्हान दिल्याचं आता बोललं जात आहे. मंडळी, सोनू कल्याणकर याचे गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधाला गोलू आणि त्याच्या कुटुंबाचा विरोध होता. 2020 मध्ये गोलूच्या बहिणीचा साखरपुडा झाला होता, पण तो साखरपुडा सोनू कल्याणकरनं मोडला असा मंगनाळे कुटुंबाला संशय होता. त्यावर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात याआधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2021 मध्ये गोलूनं सोनू कल्याणकरच्या राहत्या घरी जाऊन त्याच्यावर गोळी झाडली होती. पण या हल्ल्यात सोनू वाचला होता. नंतर एप्रिल 2022 मध्ये नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. खंडणी न दिल्यानं रिंदा गँगने संजय बियाणी यांची हत्या केली होती. या प्रकरणात गोलू मंगनाळे याला देखील अटक झाली आणि तो जेलमध्ये गेला. पण त्याच्या सांगण्यावरून काही दिवसांपूर्वी आरोपींनी सोनू कल्याणकरला धमकी दिली होती. याबद्दल आपण तक्रार दाखल करू असं सोनू कल्याणकरच्या वडिलांनी म्हटलं. पण धमकी देणारे आरोपी कुख्यात रिंदा गँगचा सदस्य असलेला गोलू मंगनाळे याचे मित्र आहेत. तक्रार दिली तर ते मला जीवे मारून टाकतील असं सोनूनं त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. पण शेवटी सोनूची हत्या केलीच असं वडील अशोक कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय. बाकी नांदेड शहरातील या गँगवॉरवरून भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की गेल्या 3 दिवसात 5 हत्या होण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर आहे. दिवसाढवळ्या पोलिसांसमोर शासकीय रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडत असतील तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. सर्व हत्याकांडाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं चव्हाण यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेवर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. नांदेडचा आता खरंच बिहार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नांदेडमधील गुन्हेगारीवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता.